नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया प्रीमियर एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लॉन्चेस 620 डब्ल्यू DVR सोलार मॉड्यूल विथ G12R टॉपकॉन टेक्नॉलॉजी इन इंडिया. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, प्रीमियर एनर्जीज लिमिटेड या कंपनीने G12R टॉपकॉन टेक्नॉलॉजी सोबत आपली नेक्स्ट जनरेशन 620W DCR सोलार मॉड्यूल लॉन्च केली आहे. चला आता बोलूया इन्फ्रास्टॉक HG इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इन्फ्रास्टॉक जम्प्स आफ्टर रिसिव्हिंग ऑर्डर वर्थ ₹781 कोटी फ्रॉम नॅशनल हायवे डिव्हिजन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, HG इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीला रोड अपग्रेड करण्यासाठी 781.11 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे, जो या कंपनीला 30 महिने म्हणजे 2.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज HG इन्फ्रा इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया खैतान केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 22 ऑगस्ट 2025 म्हणजे आज सकाळी जवळपास 11 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, खैतान केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुप असलेल्या द मेजेस्टिक पॅकेजिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडने खैतान केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये आपली हिस्सेदारी अजून वाढवली आहे. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या द मेजेस्टिक पॅकेजिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडची पहिली हिस्सेदारी होती 22.73%. म्हणजे खैतान केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडचे यांच्याजवळ पहिले शेअर होती 2,20,49,310 शेअर आणि नंतर त्यांनी कंपनीची अजून 0.006% हिस्सेदारी म्हणजे कंपनीचे 6,000 अजून शेअर खरेदी केले आहे. आणि मित्रांनो, या खरेदारीनंतर कंपनीमध्ये त्यांची हिस्सेदारी वाढून झाली आहे 22.74%. म्हणजे कंपनीचे टोटल शेअर झाले आहे 2,20,55,310 शेअर. चला आता बोलूया स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सेल फिक्सेस सप्टेंबर 9 ॲज रेकॉर्डेड फॉर फायनान्शियल इयर 2025 फायनल डिव्हिडंड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सेल म्हणजे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने ₹1.60चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. आणि मित्रांनो, आता या कंपनीने या डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 9 सप्टेंबर 2025. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टबद्दल. तर मित्रांनो, डीमार्टने राजस्थानमध्ये आपला नवीन स्टोअर ओपन केला आहे. आणि मित्रांनो, या नवीन स्टोअरच्या ओपनिंग सोबत ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचे टोटल नंबर ऑफ स्टोअर वाढून झाले आहे 429 स्टोअर. आणि मित्रांनो, जसजसे हे कंपनी आपले स्टोअर वाढेल तसतसे कंपनीचा बिझनेस वाढेल. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया NHPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NHPC बोर्ड टू कन्सिडर रिव्हिजन इन बोरोइंग प्लान फॉर फायनान्शियल इयर 2026 अँड मोनिटायझेशन ऑफ फ्युचर कॅश फ्लोज. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NHPC लिमिटेड या कंपनीने 29 ऑगस्ट 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी आपला बोरोइंग प्लान रिवाईज करणार आहे फायनान्शियल इयर 2026 साठी थ्रू रेझिंग ऑफ सेक्युअर अनसेक्युअर कॉर्पोरेट बॉन्ड्स
अँड रेझिंग ऑफ टर्म लोन्स और एक्सटर्नल कमर्शियल बोरोइंगच्या थ्रू ही कंपनी आपला बोरोविंग प्लान रिवाइज करणार आहे. कधी? 29 ऑगस्ट 2025ला. चला आता बोलूया अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइजेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अपोलो हॉस्पिटल्स ब्लॉक डील शेअर वर्थ ₹1489 कोटी चेंज हँड्स. सुनीता रेड्डी लाईकली सेलर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अशी शक्यता आहे की अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइजेस लिमिटेडच्या प्रमोटर आणि मॅनेजिंग डायरेक्टर सुनीता रेड्डी यांनी अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइजेस लिमिटेडमधली आपली 1.32% हिस्सेदारी विकली आहे ब्लॉक डीलच्या थ्रू. आणि मित्रांनो, या ब्लॉक डीलमध्ये त्यांनी 18.97 लाख शेअर विकले आहे अशी शक्यता आहे 1489 कोटी रुपयांमध्ये. आणि ही डील झाली आहे 7,850 पर शेअरच्या फ्लोअर प्राईजवर. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार सुनीता रेड्डी यांची कंपनीमध्ये हिस्सेदारी आहे 3.36%. आणि मित्रांनो, या सेलिंग नंतर त्यांची हिस्सेदारी कमी होऊन जाईल 2.11%. चला आता बोलूया टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, रिकॉर्ड ऑर्डर विन टिटागड रेल सिस्टम्स बॅक्स ₹467.25 कोटी ऑर्डर फ्रॉम गार्डन रिच. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टिटागड रेल सिस्टम्स लिमिटेड या कंपनीला 2 कोस्टल रिसर्च व्हेसल्सच्या कन्स्ट्रक्शन, ट्रायल आणि डिलिव्हरीसाठी गार्डन रिच शिपबिल्डर्स लिमिटेडकडून 467.25 कोटी रुपयांचा जबरदस्त ऑर्डर मिळाला आहे. आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, पॉवर सेक्टर नीड्स ₹3 ट्रिलियन फंडिंग ओव्हर 5 इयर्स. टाटा पॉवर CEO ॲट BS इन्फ्रा. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या CEO आणि MD प्रवीर सिन्हा यांनी असे म्हटले आहे की इंडियाच्या पॉवर सेक्टरला 3 ट्रिलियन रुपीज म्हणजे 3 लाख कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करावे लागेल नेक्स्ट 5 इयरमध्ये. जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनसाठी. कंट्रीचा ग्रोथ ॲम्बिशन टार्गेट अचीव करण्यासाठी. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.